नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर बघा, सकाळचे 9 वाजले तर आज उठायला खूप जास्त उशीर झाला. संडे, त्यात माझं सर्दी, सगळं काही हेक्टिक झालं होतं काल. अक्षरशः सगळी कामंसुद्धा काल तशीच ठेवलेली. मी कपडे वगैरे संध्याकाळी उठली वाळायला पण टाकली नव्हती, सकाळी फौजींनी टाकली वाळायला. तर आता घरातलं आवरते. सर्दी असली त्यात संडे वगैरे उशीर झाला की खूप जास्त उशीर होतो कामांना. तर असो, सकाळ छान ऊन आलं होतं, त्याच्यामुळे चिकूला खिडकी खोलून मस्त उन्हाला टाकलं. आदूचं पण त्याच्या शेजारी चाललेलं आहे, ते मॅट नवीन आहे त्याच्यामुळं त्याचं चाललेलं ते चित्र वगैरे बघायचं. ही मॅट मी मेशोवरून घेतलेली, खूप छान लागली मला. एकदम क्वालिटी एवढी मस्त आहे ना, आणि खूप सॉफ्ट आहे. ज्यांच्या कुणाकडं बेबी असेल ना त्यांच्यासाठी खूप छान मॅट ही. दोन्ही हात दे. दुपारी स्वयंपाक बनवायला घेतला. चपात्या वगैरे लाटल्या, पनीरची भाजी बनवलेली. काल फौजीने माझ्यासाठी बनवलेलं म्हणून आज म्हटलं त्यांना गरम गरम बनवून द्यावं. पनीरची भाजी त्यांची फेवरेट आहे तशी. पनीर आणि मशरूम दोन्ही आम्हाला खूप आवडतात. पटकन गरम गरम चपाती, आणि लगेच त्यांना जेवायला पण वाटलं चपाती बनवता बनवता, म्हणजे गरम गरम. आणि हे चपाती बनवताना मग तूप काढलेलं लावायला. तरी तूप बघून मला माझ्यावरती प्राऊड फील होत होतं, एवढं मस्त दाणेदार. या दोघांचं चाललेलं चांगलं. फौजी सारखे ह्याला चिडवत असतात, आणि आदू आमचा एवढा चिडका आहे ना की याला लगेच खूप लवकर चिडतो. असं आदूचं चित्र काढायचं आणि त्याला चिडवायचं. चिकू आमचा जरा आजारी होता. आजारी म्हणजे त्याला आजकाल भूक वाढली आहे. माझं दूध कदाचित त्याला पुरत नसेल, त्याच्यामुळे मी फॉर्म्युला मिल्क चालू केलं आहे, पण त्याने त्याला जुलाब होत आहेत. तर त्याचीच किरकिरच चालू होती. तो सारखा पिण्यासाठी रडतो आणि शांत झोपत पण नाही. तर दवाखान्यात दाखवायचं होतं, पण आज संडे होतं त्याच्यामुळे काय उघडे नव्हते दवाखाने. बघूया उद्या वगैरे त्याला दवाखान्यात न्यावंच लागेल मला. आदूची फ्रेंड आले होते, कॅमेरा चालू केला की दोघांचे लगेच चालू. फौजींना बळच हे करून मी घर पुसायला लावलं. नंतर पार्कमध्ये गेलो. तो पिल्लू उठलेला, तसाही तो झोपणार नव्हता आणि मला पण काम करून देणार नव्हता, म्हणून मग चला म्हटलं पार्कमध्येच घेऊन जाऊया त्याला, झोपेल तरी आल्यावर. आले की फौजींना ड्युटीला जायचं होतं, पिक्चर ड्युटी होती, त्याच्यामुळे आदूला पण घेऊन गेली की पिक्चर बघेल तो. पिलू पण झोपून गेला आलं की. हे दोघं गेल्यानंतर आमच्या दोघांची मस्ती चालू झाली, जेवण वगैरे करून. आणि काल अक्षरशः मी 10 वाजता कपडे धुतले, 10 वाजता कपडे धुवून वाळायला टाकले. आता दोन मुलांना बघत त्यात आजारपण हे असलं की त्यात मी पण आजारी होते आणि पिल्लू पण आजारी होतं. त्याच्यामुळे खूप जास्त म्हणजे मला आज कसलं झालंच नाही कपडे वगैरे धुणं. आणि त्याच्यामुळे मग रात्री पिल्लू झोपलेलाच शांत, फौजी वगैरे पण नव्हते, आदूला घेऊन गेले होते. त्याच्यामुळे मग मी रात्री उशिरा कपडे धुतले. सकाळ म्हटलं होतेत नाही होतेत म्हणून उशिरा धुवून वाळायला वगैरे टाकले. आणि घरात येऊन बघितलं, हा पसारा मात्र कायम असतो, आवरला तरी तासाभरात होतो म्हणजे होतोच. म्हटलं जाऊ दे, ह्या पसाऱ्याकडे इग्नोर केला मी. म्हटलं जाऊ दे, बघूया उद्या सकाळी. असं मस्त संपवला दिवस. बाय.